नमस्कार मित्रांनो. सह्याद्रीच्या कुशीत दडलेला एक असा किल्ला ज्याचं सौंदर्य पाहून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला स्वराज्याच्या राजधानीसाठी पसंती दिली होती. आज आपण अशाच एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ल्याची सफर करणार आहोत, ज्याचं नाव आहे किल्ले सुधागड. या व्हिडिओमध्ये आपण या किल्ल्याचा इतिहास, इथला थरारक ट्रेक आणि गडावरची पाहण्यासारखी ठिकाणं सविस्तर बघणार आहोत. सुधागड, ज्याला पूर्वी भोरपगड म्हणून ओळखलं जायचं, हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पालीजवळ आहे. असं म्हटलं जातं की रायगडाची राजधानी म्हणून निवड होण्यापूर्वी सुधागड हे एक महत्त्वाचं नाव चर्चेत होतं. या किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि दुर्गम रचना आजही आपल्याला अचंबित करते. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात या किल्ल्याचं स्थान अत्यंत मानाचं राहिलं आहे. सुधागडला जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे धोंडसे गावाकडून, जो तुलनेने सोपा आणि पायऱ्यांचा आहे. दुसरा मार्ग म्हणजे ठाकूरवाडी इथून, जिथे तुम्हाला लोखंडी शिड्यांवरून चढाई करण्याचा एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. हिरव्यागार झाडीतून आणि वळणावळणाच्या वाटेने जाताना होणारा थकवा गडावरच्या थंड हवेने क्षणात पळून जातो. गडावर पोचल्यावर सर्वात आधी आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे भव्य महादरवाजा. हा हुबेहूब रायगडाच्या महादरवाजाची आठवण करून देतो. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं ते म्हणजे आई भोराई देवीचं मंदिर. हे मंदिर अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. गडावर एक मोठा पंत सचिव वाडा सुद्धा आहे, जो आजही उत्तम स्थितीत आहे. याशिवाय गडावरचं टकमक टोक, बांधीव पाण्याचे तलाव आणि चोर दरवाजा ही ठिकाणं या ट्रेकची शोभा वाढवतात. जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल तर इथला निसर्ग तुम्हाला वेड लावेल, पण वाटा निसरड्या असल्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. गडावर येताना पुरेशी खाण्याची सोय आणि पाणी सोबत ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, त्यामुळे गडावर कुठेही कचरा करू नका आणि प्लास्टिकचा वापर टाळा. तर मित्रांनो, असा होता आपला किल्ले सुधागडचा प्रवास. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शिवप्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन भटकंतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.